कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिकमध्ये प्रहार संघटना आणि संघटना आहे ती आक्रमक झालेली आहे आणि नाशिकच्या मेयर परिसरामध्ये या प्रहार संघटना आणि या स्वराज्य पक्षाकडनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आहे। त्यांच्या विरोधातील त्यांच्या निदर्शनार्थ एक पोस्टर देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, ज्यावरती जंगली रमेचा उल्लेख जो आहे तो यावरती करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी या आंदोलकांकडून केली जात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण प्रहारचे जे आंदोलक आहेत ते आपल्याला या ठिकाणी आल्याचं बघायला मिळत आपल्या आपण या ठिकाणी आंदोलन करण्याची देशाला शेतकरी आत्महत्या करताय तरी मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठे हे आम्हाला समजत नाही। देवेंद्र फडणवीस जबाबदार मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी या असे मंत्री करून ठेवले की जे राज्यसभेमध्ये रम्मी घेतात। या सरकारचा लवकर या अधिकाऱ्याचा लवकर राजीनामा घेतला पाहिजे आणि दिव्यांगांना काय जे आश्वासन दिलं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। शेतकरी रोज आंदोलन आत्महत्या करताय, एवढं नाव आहे सरकारचे बीजेपी सरकार, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा। बघितलं या ठिकाणी तर या आंदोलकांकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारचा देखील या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली जाते। पवन एवढे TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।